संचिता घे. सदा मणी सर अहो आवाज जाणार नाही खाली, सगळे घाई गडबडीत असतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन करा सदाला. हा कामात असल्यामुळे फोनही उचलत नाहीये. मग साहेबांना फोन करा, ते असतील खाली. हा त्यांना सांगा कोणीतरी दाराची कडी लावली. साहेबही फोन उचलत नाही. मग सुजित सरांना किंवा संचिताला लावा. उचलतच नाहीये. स्वानंदी हाका का मारते? दरवाजा लॉक झालाय का तिचा? दरवाजा बंद कसा झाला? कोणी लॉक केलाय का? खडी लागली का मुद्दामून लावली? याचा अर्थ स्वानंदीचा दरवाजा पण लॉक केलाय. दोन्ही दरवाजे चुकून नाही होऊ शकत. म्हणजे मुद्दामून आम्हाला डांबून ठेवण्यासाठी की दार उघडा, दार उघडा. स्वानंदी चला आता संचिता लक्षात आहे ना काय म्हणायचंय? हो मा. सावकाश. हो हळू. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी राम घ्या, कुणी माधव घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या. म्हणीसर टाळ्यांचा आवाज आहे ना? हो. म्हणजे आपल्या बाळाचं बारसं सुरू झालं. पण आपण तर इथे जाऊ, मग प्रोग्राम कसा काय सुरू केला? म्हणीसर आपलं बाळ संचिता. म्हणीसर मला काहीतरी गडबड वाटते. तुम्ही प्लीज दार उघडा ना. मलाही तसंच वाटतंय. दार उघडा सुजित प्लीज. संचिताने केलं असणार ना. मी सोडणार नाही. तुम्ही मागे वा, मागे वा. बरं शालिनी, बारशाचे सगळे विधी झाले का? हो हो झालेत. बरं, आता सगळ्यांच्या समोर आपण बाळाचं नाव जाहीर करूया. हा सुजितराव, संचिता, तुम्ही तुमच्या हस्ते तुमच्या बाळाचं नाव सगळ्यांच्या समोर जाहीर करा. आणि हो, ते हल्लीच्या पद्धतीनं रिबिन ओढून करा. सरपोतदार साहेब, बाळ स्वानंदीचं आहे ना, मग तुम्ही सुचित आणि संचिताला रिबिन ओढायला कसं काय सांगत आहात? तुमचा गैरसमज झालाय. हे बाळ सुजितराव आणि संचिताचंच आहे. अहो, हे तर साहेब मोठं सरप्राईज आहे. संचिता प्रेग्नेंट आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. स्वानंदी प्रेग्नेंट आहे हेच माहिती होतं फक्त आतापर्यंत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
तुम्हाला संचिता प्रेग्नंट आहे कसं माहिती असेल? कारण ह्याबद्दल आम्ही कुठे काही बोललोच नाही आहोत. काय संचिताच्या प्रेग्नन्सीमध्ये थोडं रिस्क होतं, म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्याबद्दल कुठेही तुम्ही बोलू नका. पण सगळे कॉम्प्लिकेशन्स दूर झाले आणि आमच्या घरात बाळकृष्ण जन्माला आला. संचिता आणि सुजितराव आई बाबा झाले, आम्ही आजी आजोबा झालो. आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि ह्या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सहभागी करता यावं म्हणून तुम्हाला आज बोलवलंय. हे बघा सत्य आहे. पण मग स्वानंदी पण प्रेग्नेंट होती ना, मग तिला मुलगा झाला की मुलगी? आम्हाला वाटलं की हा मुलगा तिचाच आहे म्हणून. माफ करा, पण प्लीज वारंवार हे प्रश्न विचारून डॅडना त्रास होईल असं काही करू नका. आम्ही सुद्धा हा विषय काढत नाही. डॅडनी खूप प्रयत्न करून स्वतःच्या दुःखावर कंट्रोल मिळवलाय. कारण काय आहे, देवाच्या मर्जीपुढे काही चालत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे स्वानंदीचं बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हाच ते गेलेलं होतं. खरं तर स्वानंदीचं खरंच आम्हाला कौतुक वाटतं, कारण अतिप्रसंगातून कन्सीव्ह झालेलं बाळ जन्माला घालण्याचा तिने धाडसी निर्णय घेतला. पण देवाने तिचं मातृत्व हिरावून घेतलं. पण ठीक आहे, असं बाळ जन्माला घालण्यापेक्षा मणी आणि स्वानंदी त्यांचं बाळ आता या जगात आणू शकतात याचा आनंद आहे. मणीला स्वतःचं बाळ मिळेल तोपर्यंत त्यांना खेळायला, लाड करायला आमचं बाळ आहेच. बरं, तुम्हाला आता सगळं कळलंच आहे. तेव्हा आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया आपण. दार उघडा. कोणी आहे का बाहेर? दार उघडा, दरवाजा उघडा. मणी सर, वॉर्डन मॅडमच्या दाराची कडी लावली आहे बहुतेक. आई थांब, मी आलोय. म्हणे हे सगळं काय? दाराला कडी कुणी घातली? काहीच माहिती नाही मॅडम. आमच्या दारालाही बाहेरून कडी